नमस्कार. मी इंजिनियर प्रकाश देवलापूरकर. कन्स्ट्रो लॅब या माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत. आजचा विषय आहे UDCPR मधील बाल्कनी आणि डबल हाईट टेरेसबाबत. आता UDCPRमध्ये आपण यापूर्वी आणखी 3 व्हिडिओ आणलेले होते, कारण UDCPRमधले जे काही एकूण चॅप्टर आहेत त्यामधले जे काही महत्त्वाचे विषय होते त्याची आपण 6 भागामध्ये विभागणी केली असून त्यातले पहिले 3 भाग यापूर्वी माझे रिलीज झालेले आहेत. तर पहिल्या भागामध्ये आपण स्पेशल बिल्डिंग बद्दल घेतलं होतं, नंतर कमेन्समेंट ऑफ वर्क आणि प्लिंथ कंप्लीशन सर्टिफिकेट याबद्दलची माहिती होती. तर दुसऱ्या भागामध्ये ओपन स्पेस आणि ॲम्युनिटी स्पेस याबद्दलची माहिती होती. आणि तिसरा जो पार्ट आहे तो माझा पार्किंग विषयीचा होता. आणि आजच्या या चौथ्या भागामध्ये आपण बाल्कनी आणि डबल हाईट टेरेसबद्दलची माहिती घेणार आहोत. आता बाल्कनी ही जी आहे ही UDCPR येण्यापूर्वी ही FSI फ्री होती, पण आता UDCPRमध्ये ही बाल्कनी P लाईनमध्ये म्हणजे पेरिफेरल लाईनमध्ये येत असल्यामुळे तिथं आता FSIमध्ये ती काउंट होते. आता कॅन्टिलिव्हर बाल्कनी मार्जिनल स्पेसमध्ये मिनिमम 1 मीटर आणि मॅक्झिमम 2 मीटरपर्यंत आपल्याला जाता येते. फक्त ती बाल्कनी घेत असताना जर नॉन कंजेस्टेड एरिया असेल तर प्लॉटच्या बाउंड्रीपासून आपल्याला 2 मीटर अंतर सोडून ती बाल्कनी घ्यायला लागते, अप टू 24 मीटर हाईट. आणि 24 मीटरच्या पेक्षा उंच जर बिल्डिंग असेल तर मग ती स्पेशल बिल्डिंगच्या अंडर येते. आणि मग त्या ठिकाणी फर्स्ट फ्लोअरची जी बाल्कनी आहे ती 6 मीटर सोडून घ्यायला लागते. आणि मग अपर फ्लोअरच्या ज्या बाल्कनीज आहेत त्या प्लॉट बाउंड्रीपासून 4.5 मीटर सोडून घ्यायला लागतात. आणि कंजेस्टेड एरिया जर असेल तर या ज्या बाल्कनीज आहेत या प्लॉट बाउंड्रीपासून 1 मीटर सोडून इन्क्लुडिंग फ्रंट याप्रमाणे त्या घ्यायला लागतात. आता ह्या ज्या बाल्कनीज आहेत ह्या बाल्कनी आपल्याला कव्हरसुद्धा करता येतात, एन्क्लोज करता येतात. म्हणजे तो एन्क्लोजरचा जो पोर्शन आहे, आपण किती बाल्कनी एन्क्लोज करणार आहे हे आपल्याला प्लॅनिंग स्टेजलाच प्लॅनमध्ये ते दाखवावं लागतं. आणि हे जे एन्क्लोजर आहे ते टोटल रूम डेप्थच्या मॅक्झिमम 1/3 अलाउड आहे. म्हणजे जर 1.5 मीटरची बाल्कनी आपल्याला जर एन्क्लोज करायची असेल तर मग त्या ठिकाणी आपल्याला एन्क्लोजरच्या पूर्वी त्या रूमची डेप्थ ही 3 मीटर असली पाहिजे. आणि 2 मीटरची बाल्कनी जर आपल्याला एन्क्लोज करायची असेल तर रूमची डेप्थ ही त्या ठिकाणी 4 मीटर असावी लागते. आता आपण डबल हाईट टेरेसबद्दल बघू. आता डबल हाईट टेरेसमध्ये यामध्ये या UDCPRमध्ये काही मेजर चेंजेस केलेले आहेत. एक म्हणजे डबल हाईट टेरेस हा FSI फ्री होता, तो आता FSIमध्ये धरला जाणार. दुसरं जे आहे ते म्हणजे डबल हाईट टेरेस हे मार्जिनल स्पेसमध्ये घेता येत होतं, आता ते बिल्डिंग लाईनमध्येच घ्यावं लागतं, कारण ते P लाईनमध्ये येत असल्यामुळे बिल्डिंग लाईनमध्ये घ्यावं लागतं. नंतर डबल हाईट टेरेस हे कॅन्टिलिव्हर अलाउड होते, पण आता डबल हाईट टेरेसला आपल्याला कॉलमचा सपोर्ट त्या ठिकाणी घ्यावा लागतो, कारण त्याला नावच दिलेलं आहे डबल हाईट सपोर्टेड डबल हाईट टेरेस असं त्याला नाव दिलेलं आहे. त्यामुळे डबल हाईट टेरेस घेण्यामध्ये आता फारसे काही बेनिफिट राहिलेले नाही आहेत. फक्त एलिव्हेशनच्या कन्सेप्टसाठी काही ठिकाणी आता डबल हाईट टेरेस घेतलेल्या आपल्याला दिसून येतात. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथंच थांबतो. माझा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर त्याला लाईक करा आणि कन्स्ट्रो लॅब या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि UDCPRच्या 5व्या भागामध्ये आपण बेसमेंट आणि रॅम्पबद्दलची माहिती घेणार आहोत. धन्यवाद.